कोपरगाव राहता तालुक्यात मोठी दहशत असलेला आणि अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी संतोष वायकर याच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, डीवायएसपी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार, राहतेचे पीएसआय सुधीर पाटील, शिर्डीचे पीएसआय काळे शिंदे यांच्यासह राहता शिर्डी लोणी कोपरगाव येथील पोलिसांच्या पथकानं रात्री 3 वाजेपासून खिरडी गणेश येथील जंगलालगत असलेल्या झोपडीमध्ये आणि ऊसाच्या शेतात 4 पथकांच्या सहाय्यानं सापळा रचला। हेड कॉन्स्टेबल इरफान पठाण यांना मिळालेल्या खबरीवरून अतिशय सावधरीतीने पोलिसांनी या परिसरातील एका झोपडीवर पाळत ठेवत पहाटेच्या सुमारास छापा टाकून या झोपडीत असलेले संतोष वायकर याचे 2 साथीदार पवन डबरे आणि विशाल खराटे यांच्या मुसक्या आवळून त्यांचे हातपाय बांधून त्याच खोलीमध्ये ठेवलं। एक अधिकारी तिथेच थांबला। तपासी पथकातील इतर 3 पथकांनी पुन्हा ऊस ज्वारी शेतात दबा धरला। ठीक 8 वाजेच्या सुमारास संतोष वायकर त्या झोपडीजवळ आला। तेथे असलेल्या महिलेस विचारलं, जोडीदार कुठे आहे? तिने आत आहे या सांगताच त्यानं घरात प्रवेश करताच जवळच दबा धरून बसलेले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि इरफान पठाण यांच्यासह इतरांनी झडप घालून खाली पाडलं आणि त्याचे हातपाय बांधून ताब्यात घेतलं। त्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला। या सर्व कारवाईवर डीवायएसपी विवेक पाटील हे रात्रभर सर्व पथकांच्या संपर्कात होते। गेल्या 15 दिवसांपासून संतोष वायकर यांना पोलिसांची झोपच उडवली होती। मात्र कुख्यात गुंड संतोष वायकरला अटक झाल्याचं कळताच नागरिकांनी पोलिसांचं अभिनंदन केले। या संपूर्ण कारवाईविषयी पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील यांनी अधिक माहिती दिली। संतोष सुखदेव वायकर आणि त्याच्यासोबतचे इतर साथीदार 6-7 साथीदार आहेत त्याचे। याची टोळी गेल्या 3 वर्षापासून कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुका राहता तालुका या परिसरामध्ये ऍक्टिव्ह होती। अतिशय दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गुन्हे करण्यामध्ये हा पटाई राहिली टोळी। जवळपास 3 वर्षापासून तो फरार आहे, पोलिसच्या मागावर आहेत, परंतु मिळत नव्हता। आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सध्या 16 गुन्ह्यांमध्ये आहे, तो 16-17 गुन्ह्यांमध्ये आहे। पाप्या शेख जो मोकामधला आरोपी आहे तो कोपरगावच्या सब जेलमधून पळून गेला होता। 106 नंबरचा गुन्हा दाखल आहे जेल म्हणून। त्या गुन्ह्यामध्ये पलायन करण्यासाठी संतोष वायकर त्याला मदत केली होती। त्या गुन्ह्यामध्ये तो फरार आहे। आत्ताच मागच्या महिन्यामध्ये टाकळी फाट्यावर एका पत्रकाराला, येवल्याच्या पत्रकाराला अडवून त्याची गाडी लुटली, तर मोबाईल काढून घेतला। तो दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे संतोष वायकर। श्रीरामपूर तालुक्याच्या अंदर रामपूरवाडीच्या शिवारामध्ये एक कोते नावाचा इसम आहे, त्याच्या वस्तीवरही दरोडा घातला होता आणि त्याची गाडी नेऊन नंतर आपल्याला रेल्वेच्या पटरीवर गाडी मिळाली। तोही गुन्हा आता सध्या दाखल झालेला आहे त्याच्यावर। असा हा आरोपी कोपरगावच्या यसगाव, टाकळी आणि खिरडी गणेश, पुनतांबा, राहताची रामपूरवाडी, नपावाडी या परिसरामध्ये अतिशय ऍक्टिव्ह होता। या रस्त्याने चालणारे, शिर्डीला येणारे भाविक यांच्या गाड्या अडवणे, लुटणे असे उद्योग तो करायचा। सतत स्वतःजवळ एक गावठी कट्टा बाळगत होता। कुणी त्याला अडवायला त्याला गावठी कट्ट्याने त्याला दंबाजी करायची, धाक दाखवायचा। त्याच्याविषयी काल आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली 11 तारखेला। त्यावरून 11 तारखेच्या रात्री 8 वाजेपासून आम्ही खिरडी गणेश शिवारामध्ये त्याच्याविषयी माहिती मिळाली, व्हेरीफाय करण्यासाठी लोक पाठवण्यात आले। आम्ही स्वतः, माझ्यासोबत शिर्डीचे PI वाघ साहेब, लोणीचे EPI पगार साहेब, शिर्डी पोलीस स्टेशनचे PSI कहाळे, PSI शिंदे आणि राहता पोलीस स्टेशनचे PSI पाटील आणि सोबत 8 लोक, असे आम्ही 14 लोक यांनी त्या खिरडी गणेश परिसरामध्ये सापळा रचला। बातमीदाराकडून आम्हाला माहिती मिळाली होती की तो तिथं त्याच्या बायकोला सोडायला येणार आहे आणि तिथून ते इतर साथीदार मिळून कुठेतरी दरोडा टाकायला जाणार आहे अशी माहिती मिळाली सुद्धा ठिकाणी सापळा लावण्यात आला। सोबत हे 3 गाड्यावरनं हे लोक आल्यानंतर आम्ही तिथं ऊसामध्ये लपून बसलेलो होतो। गाडीवरनं उतरले आम्ही, लगेच त्यांनी लगेच पुढे आले आणि सर्वांनी मिळून त्याच्यावर एकदम अटॅक केला आणि त्यांना पकडले। तशाही परिस्थितीमध्ये हा संतोष वायकर ऊसामध्ये पळून जायला लागला। त्याने पळताना एका ठिकाणी 2 वेळा त्यांनी कोरडवड्या खाली पडला। इतर त्याच्या प्रवीण डिबरे आणि विशाल गोविंद खराटे हे मिळून आले, परंतु इतर साथीदार जे होते गणेश शिवा काळे आणि सागर लोखंडे हे एका 2 व्हीलरवर पळून जायला यशस्वी झाले, तर दुसरे 2 जण ऊसामध्ये पळून गेले। त्यांचा आम्ही अतिशय शोध घेतला त्या परिसरामध्ये, पण ते मिळून आले नाहीत। या तिघांना ताब्यात घेतलं।
यांचा सोबत एक कट्टा मिळाला, गावठी कट्टा. त्याच्यामध्ये एक जिवंत एक राऊंड आहे आणि 2 गाड्या मिळाल्या, 3 मोबाईल मिळाले त्यांच्यासोबत. अनेक गुन्ह्यामध्ये हा संतोष वायकर वॉन्टेड आहे. आंतर जिल्हा गुन्हा करण्याची टोळी सक्रिय आहे. पुणे ग्रामीण, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत आणि बऱ्याच ठिकाणून फोन येतात त्याला ताब्यात घेण्यासाठी. सुरुवातीला आम्ही इथं शिर्डी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला 168/5 काल दौडण्याच्या प्रयत्नाचा. त्याच्यामध्ये आरोप ॲक्ट लागलेला आहे 300 भादवी क्रम 399 402 आणि आर्म ॲक्ट 325 सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. आज त्याला आम्ही गुन्ह्यामध्ये कोर्टामध्ये हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.